झी 24 तास एक पाऊल पुढे. ज्ञानोबाराय एका ओवीमध्ये असं म्हणतात, मग याही वरी पार्था माझे भजनी आस्था, तरी तयाते मी माथा मुकुट करी. सोपान देवांच्या सासवडहून पालखी निघाली की ही ओवी गुणगुणाविषयी वाटते. जिथे माझ्या भजनात आस्था आहे. सोपान देवांची पालखी निघाल्यावरच भजनाचा एक वेगळा नूर असतो. तुकोबारायांची पालखी निघाली देहूहून की भजनाला एक वेगळा ढंग असतो. ज्ञानोबारायांची पालखी निघाली की भजनाला एक वेगळा रंग असतो. जसं गंगेच्या प्रवाहाचं वेगळेपण आहे, यमुनेच्या प्रवाहाचं वेगळेपण आहे, सिंधूच्या प्रवाहाचं वेगळेपण आहे, तसे हे भक्तीचे विविध रंग आहेत. आणि हे विविध रंग ज्या रंगात अडकतात त्याला श्रीरंग म्हणतात. म्हणून अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग. आपल्या भजनाची आस्था किती असावी तर वारकऱ्यांना सांगावं लागत नाही की तुम्ही गा म्हणून. वारकऱ्यांना असंही म्हणावं लागत नाही की तुमच्या गळ्यात काहीतरी चाललंय आणि आता तुम्हाला म्हणायचंय, असं काहीही सांगायला लागत नाही. पालखी सुरू झाली की वारकऱ्यांच्या मुखातनं अभंग बाहेर पडतात, नाम बाहेर पडतं, ओव्या बाहेर पडतात. याचं कारण काय, ते त्या त्या ठिकाणी ते सगळं होतात आणि ते तसे झालेले असतात. त्यांना एकच माहिती आहे, सोपान काका आपल्याबरोबर आहे, निवृत्तीनाथ आपल्याबरोबर आहे. त्र्यंबकेश्वरहून पालखी निघाली निवृत्तीनाथांची की ज्ञानोबांचे ते वडील भाऊ आहे म्हणून ते दादा आहेत. इकडून मुक्ताईची पालखी निघाली की छोटी आई आहे, ती आदिशक्ती आहे आणि ही आदिशक्ती आपल्या पालखीत आहे. सोपान काका आपल्याबरोबर आहेत, तुकोबाराय आपल्याबरोबर आहेत. ही सगळी मंडळी ज्या पद्धतीने जातात आणि त्या भजनाचा एक वेगळा आनंद असतो. कोणता आनंद असतो तर भजनातून माणूस किती चालत गेला तरी कळत नाही, त्याला थकवा येत नाही. कारण भजनातली लय त्याच्या श्वासाच्या लयीमध्ये एकरूप होऊन जाते. त्याला कळतच नाही आपली श्वासाची प्रक्रिया काय चालू आहे म्हणून. त्याला एकच माहीत असतं की तो हरिरूप झालेला असतो, नामरूप झालेला असतो. नामामध्ये तो तल्लीन झालेला असतो, दंग झालेला असतो. बघा वारकऱ्यांची रिंगणं बघा, त्यांची भजनं बघा. ते ज्या ज्या एकेका विभागातून भजन करीत जातात त्यावेळेला त्यांचा सगळा माहोल बघितला की आपल्याला असं वाटतं आपणही त्यांच्याबरोबर चार पावलं चालत जावं. तिथे सुशिक्षित आणि अशिक्षित असं काहीही नसतं. तिथे एकच असतं, भक्त आणि पांडुरंग. विठ्ठलाचं आणि हे जे नातं आहे ना, हे नातं आस्थेतून जन्माला येतं. आणि आस्था हा स्वचा भाग आहे. मात्र एक आहे, प्रत्येकाची आस्था प्रत्येकाच्या संवेदनेनुसार असते. काही माणसांच्या संवेदना बोथट असतात त्यामुळे त्यांना आस्था नसते. काही माणसं वृक्ष असतात त्यामुळे त्यांची आस्था सुद्धा वृक्ष होते. ज्ञानदेवांनी छान सांगितलंय, तुम्ही वृक्ष असा, तुम्ही खुजे असा, तुम्ही संकुचित असा, तुम्ही कोणीही कसेही असा, पण तुमची आस्था तुम्ही भगवंताच्या चरणी वाहिली, विठ्ठलाला अर्पण केली, माऊलींच्या पालखीला अर्पण केली, सोपान काकांच्या पालखीला अर्पण केली की तीच आस्था तुमच्या भक्तीचं नामरूप घेऊन तुम्हाला एवढा आनंद देते, तुम्हाला बोलकं करते आणि तुमच्या जिभेला एक वेगळ्या प्रकारचा सोहळा दाटून येतो. त्याला ज्ञानेश्वरी म्हणतात. आरक्त मी विरक्त मी माझ्यात दडलेला विठ्ठल मी. आज आनंदवारीमध्ये इथंच थांबूयात. पाहत राहा जाताना एक सुंदरसं विठ्ठल गीत. गुरु मारा गुरु मारा म्हणती ज्ञानदेव म्हणती ज्ञानदेव तुम्हा
झी 24 तास, एक पाऊल पुढे.